तर पहिलं प्रवचन भगवान बुद्धांनी बनारस येथे इसिपत्तन डिअर पार्क, त्याला आपण मृगदाय वन असे म्हणत होतो, तिथं दिलं होतं. आणि हे दिलं होतं 5 भिक्खूंना. तर या सुत्ताची सुरुवातच भगवान बुद्ध डायरेक्टली म्हणतात की बिकॉज बिकॉज तुम्ही हे दोन जे टोकाचे जे या अगदी टोकाचे जे कार्य आहेत ते तुम्ही अवॉइड केले पाहिजे. येस, जे टोकाचे जे भूमिका आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत? त्या आहेत आता केलं अनुयोगो आणि कामसुखानी कालयोगो, या दोन. परंतु या दोनला आपण थोडस डिटेल मध्ये पाहूया. भगवान बुद्ध या प्रवचनामध्ये म्हणतात की व्हॉट टू द पर्स्यूट ऑफ सेन्शुअल प्लेजर, सेन्शुअल हॅपीनेस इन सेन्शुअल प्लेजर, आणि which is low, vulgar, the way of worldling, ignoble, unbeneficial. Okay? The pursuit of self mortification. तर याला आपण डिटेल मध्ये घेऊया आत्ता केलं मथानुयोगोला. ओके, तर जी सुरुवात होते तर त्याच्या आधीचा जो भाग आहे तोही महत्वाचा आहे की भगवान बुद्ध लहानपणी म्हणजे ऍज अ प्रिन्स त्यांना 3 प्रकारचे पॅलेस दिले जातात, राजवाडे दिले जातात प्रत्येक सीझन साठी वेगवेगळा. तर त्यांना तिथं बिलकुल म्हणजे त्रास आणि दुःख हे दिसलं नाही पाहिजे, ह्याच त्याच्या मागचा उद्देश असतो. परंतु प्रिन्स जे असतात, जे सिद्धार्थ असतात, ते एक डेड बॉडी, त्याच्यानंतर सिक पर्सन, ओके, बिको असे असे सीन पाहतात. आणि होम लाईफ टू होमलेस लाईफ ज्याला आपण म्हणू, की भिक्खूचं जीवन ते स्वीकारतात. परंतु त्यावेळेस जे त्यावेळेस ज्या प्रॅक्टिसेस होत्या ज्याला आपण म्हणू, तर त्या थोड्या वेगळ्या होत्या, की त्याला आपण सेल्फ मॉर्टिफिकेशन म्हणतो, अत्तकिल मतानुयोगो, त्या होत्या. आणि सेल्फ इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, कामसुख आणि कालयोगो, या. तर या अत्यंत टोकाच्या ज्या भूमिका आहेत, तर या प्रवचनामध्ये 4 मुख्य भाग आहेत. 4 चार 4 पॉइंट आहेत या प्रवचनाचे. एक आहे एक्स्ट्रीम, ज्याला आपण मिडल पाथनं डिस्ट्रॉय करतो त्या एक्स्ट्रीमला. त्याच्यानंतर आहे डेफिनेशन, त्याच्या व्याख्या ज्या 4 आर्य सत्यामध्ये आहे. नंतर त्याचे 12 पैलू आहेत. 3 ऍस्पेक्ट्स इन 3 फेजेस म्हणतो आपण त्याला, 3 प्रकारच्या वेगवेगळ्या फेज मध्ये. आणि आर्य, पहिलं आर्य, या प्रकारे. तर आपल्याला माहिती आहे की राजकुमार जे होते त्यांचा जन्म म्हणजे लहानपणापासूनच ते खूप आरामात ते जगतात आणि पॅलेसमध्ये, वेगवेगळ्या 3 पॅलेसमध्ये राहतात. आणि तर एक दिवस ते ट्रुथ पाहतात, सत्य पाहतात. ते वेगवेगळे प्रकारचे विजन्स पाहतात अँड दे रिअलाइज की दिस आय हॅव टू अबॅन्डन, दिस आय हॅव टू रिलिंक्विश. देन ते प्रॅक्टिस चालू करतात. तर वेगवेगळ्या प्रॅक्टिस होत्या वेदानुसार.
कोणी पूर्ण पाण्यात रात्रभर उभं राहायचं, थंड्या किंवा एका पायावरच उभं राहायचं, किंवा आगीवरच चालायचं, किंवा शरीराला काटेच टोचायचे. अशा वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस होत्या. ज्याच्यामधून ते विचार करायचे, की याच्यामधून आम्हाला निर्वाण प्राप्त होईल. आणि त्यातून फक्त पेन येणार आहे. पेन हेच दुःख. तर ते इतकी प्रॅक्टिस करतात, की अ, दिवसाला फक्त 1 थेंब पाणी आणि 1 तांदळाचा दाणा खाणे इतकी प्रॅक्टिस करतात. तर त्यांचं जे पोट असतं ते डायरेक्ट पाठीला लागायला लागतं. इतकी हार्ड प्रॅक्टिस करतात. मग त्यांना हळू समजायला लागतं, की हे जे काही आहे एकदम एक्स्ट्रीम आहे. त्याला आपण म्हणू, की "अत्थ किल मतानु योगो." हे एकदम एक्स्ट्रीम आहे. हे अत्यंत टोकाचे आहेत. तर त्यांना दिसतं, की सेल्फ इंडल्जन्स आणि सेल्फ मॉर्टिफिकेशन, तर आपण जर याला ग्राफ वाईज घेतलं या एक्स्ट्रीमला, तर एकीकडे सेल्फ इंडल्जन्स आहे. म्हणजेच कामसुखानी कालयोगो ज्याला म्हणू, की अत्यंत सुखामध्ये राहून निर्वाणापर्यंत जाण्याची अपेक्षा ठेवणे. तर हे काय लो आहे, कॉमन आहे आणि ऑर्डिनरी आहे. सेल्फ इंटेलिजन्स जे आहे, ते 3 गोष्टी प्रोड्यूस करतात. लो म्हणजे कमीपणा, कॉमन म्हणजे साधारण आणि ऑर्डिनरी सर्वसामान्य. लो म्हणजे हिनो, हिनो गामो कुतुज्जनिको, हिनो गामो कुतुज्जनिको. सेल्फ इंटेलिजन्स म्हणजेच कामसुखानी कालो योगो. हे जे आहे याहून 3 गोष्टी उत्पन्न होतात. हे लो आहे, म्हणजे तुमचं जे कॅरेक्टर आहे किंवा जे जे काही आपली पर्सनॅलिटी आहे ती लो करून टाकते. कॉमन बनवते ॲज अ नॉर्मल पीपल आणि पुतज्जनिको ऑर्डिनरी करून टाकते. आणि एकीकडे जे आहे ते सेल्फ मोटिव्हिकेशन आहे, ज्याच्यामधून फक्त पेन निर्माण होतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की सेल्फ इंटेलिजन्स ज्याला आपण तृष्णा म्हणतो किंवा तण्णा म्हणतो किंवा सेन्स प्लेजर म्हणतो. ते कधीच प्रोड्यूस नाही करू शकत विजडमला. म्हणून सेल्फ इंटेलिजन्स जे आहे ते लो आहे. इट इस नॉट 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 इस इट इस नॉट फॉर नोबल. म्हणजे हे आर्य पुरुषांसाठी नाही. तर हे जे दोन्ही आहे सेल्फ मॉर्टिफिकेशन म्हणजे अत्त केलं मतानुयोगो आणि कामसुखानी कालयोगो, हे 2 कॅरेक्टर समान स्थितीमध्ये कॅरी करतात. म्हणजे 2 मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स. त्याला आपण ट्रान्सलेट करत आहे. त्याला आपण इग्नोबल म्हणतो. सेल्फ मॉर्टिफिकेशन म्हणजे अत्त केलं मतानुयोगो आणि कामसुखानी कालयोगो. यामधून काय ना, दुर्लक्षितपणा विकसित होणार आणि दुःख विकसित होणार. इग्नोबल अँड मिझरी दोन्ही याच्यातून. दोन्ही जे आहे म्हणजे सुखाकडे पळण्याची लालसा आणि स्वतःच्या शरीराला दुःख देऊन निर्वाणापर्यंत जाण्याची लालसा. तर हे काय कॅरी करतं 2 फॅक्टर समान स्थितीमध्ये, म्हणजे दोन्ही मधून हे निर्माणच होणार आहे. काय? एक आहे इग्नोबल, दुर्लक्षितपणा आणि एक आहे मिझरी म्हणजे दुःख, पेन, त्रास तर तिथं उत्पन्नच होते.
मग काय होतं की भगवान बुद्धांना हे कळतं की हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. या अत्यंत टोकाचे जे भूमिका आहे त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. तर भगवान बुद्ध मग त्यावेळेस अं, सुजाताची खीर खाऊन घेतात. देन ही स्टोरी आपल्याला माहिती आहे मधामध्ये काय होतं. तर ते गो टू द रिव्हर, नदीवर जातात, ते पात्र फेकतात अँड देन ते जे बुद्ध गयाला जातात. ओके. तर ज्यावेळेस हे 2 तोफ ते सोडतात आणि जेव्हा मध्यम मार्ग घेतात, तर ते केव्हा होतं की जेव्हा ते सुजाताची खीर खातात. ओके. अंडरस्टँडिंग निर्माण होते आणि त्यांना त्या रात्री म्हणजेच ज्यावेळेस त्यांना निर्वाण प्राप्त होतं, एक आवाज येत आहे का सगळ्यांना? Yes, sir. आय होप की आवाज येत असेल. Yes, sir. Yes, sir. आवाज येत आहे सर? येस. ओके. ठीक आहे. तर ही खीर खाल्ल्यानंतर ते ओके. ओके, ओके, ओके. अंडरस्टँडिंग निर्माण होते अँड देन त्या रात्री त्यांना 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. उभे निवासानुसती ज्ञान, यथाकमोपग ज्ञान आणि आर्य न्याय. त्या रात्री ज्यावेळेस ते बुद्धगया येथे ज्ञान प्राप्त करतात, तर हे 3 प्रकारचं नॉलेज प्राप्त होतं. तर हे 3 प्रकारचं नॉलेज जे आहे ते ज्यामध्ये पूर्वजन्म दिसणे, कार्यकारण भाव, यथाकमोपग आणि कोणत्या कारणामुळं सॉरी कोणत्या कोणत्या कर्मामुळं काय भेटत आहे. इट्स लाइक दॅट. ते त्या प्रकारचं नॉलेज. पहिलं आहे पुब्बे निवासानुसती ज्ञान, पूर्वजन्मी पूर्वजन्मांचे ज्ञान, यथाकमोपग ज्ञान, जे कर्म म्हणजे ऍक्शन अँड रिएक्शन, ज्याला आपण म्हणू की त्यांना प्रत्येक कर्माचं फळ समजायला लागेल. कोणत्या फळामुळं काय भेटतंय आणि आर्यन आहे. त्याला आपण प्रतित्य समुत्पाद त्यांनी तिसऱ्या प्रहरीमध्ये पाहलं. तर ज्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त होतं ते ते विचार करतात की कोणाला द्यावं आता. whom whom is able to receive, कोण आहे प्राप्त करण्यासाठी. तर ते पहिले विचार करतात की जे 2 टीचर होते, एक होते आलार कलाम आणि उद्धक रामपुत्त. तर आलार कलाम जे होते ते 7 दिवस आधीच डेथ झालेले होते. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नंतर. आणि उद्धक रामपुत्त जे आहे ते 2 दिवस आधीच मेलेले होते, डेथ झालेली होती. मग ते पुन्हा विचार करतात की कोण आहे. अजून मग ते 5 ॲसेटिक्स जे त्यांच्या सोबत होते, 5 साधक किंवा 5 मित्र त्यांचे किंवा 5 भिक्खू. तर ते त्या 5 आवाज येत आहे ना? आवाज येत आहे? त्याला आपण म्हणतो की कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्रिका आणि वफ. ओके. कौंडन्य, अस्सज्जी, भद्रिया, वफ आणि महानाम हे 5 याबद्दल ते विचार करतात. देन ते मग बनारस येथे भेटतात
आणि परंतु ज्यावेळेस ते भेटायला जातात, तर हे जे 5 पैकी विचार करतात, की अं, गौतम जे आहेत त्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिस तोडलेली आहे आणि त्यांचा जो कलर आहे तो बदललेला आहे. या प्रकारे ते थिंक करतात आणि ते विचार करतात, की गौतमांचा जो रंग आहे तो बिलकुल एकदम नॉर्मल माणसासारखा झालेला आहे. तो एकदम ॲसिडिक सारखा राहिलेला असं ते विचार करतात आणि ते म्हणतात, की आता यांना आपण जागा नाही देणार. तर त्यावेळेस भगवान बुद्ध येतात आणि मग सांगतात, प्रोक्लेम करतात. सांगतात, की "भिक्खू, की मी याआधी असं काही म्हटलं होतं का?" तर ते म्हणतात, की आल्या-आल्या ते हेट करायला लागतात, परंतु हेट करूच शकत नाही. बिकॉज ऑफ भगवान बुद्धांची मैत्री भावना. ते लगेच सीट वगैरे तयार करतात आणि मित्र म्हणतात पहिले उद्देशून. तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, की "नाही, मी मित्र नाही. आओ या टाइप काहीतरी संभाषण आहे तिथं. आओ तर ते म्हणतात, की "मी मित्रापेक्षा थोडासा वेगळा आहे किंवा मोठा आहे." या टाइप म्हणतात आणि मग तिथं ते पहिलं प्रवचन त्यांना 5 ॲसेटिक्सला बनारस येथे देतात. तर हे जे आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये एक्स्ट्रीम जे सांगितलेलं आहे, की सेल्फ म्हणजे "अत्थ किलमतानुयोगो कामसुखानि कालयोगो." तर हे काय आहे? "हीनो गाम पुतुज्जनिको." हा रस्ता कोणाचा आहे? "हीन गाम पुतुज्जनिक." लो, कॉमन अँड ऑर्डिनरी लोकांसाठी सेल्फ इंटेलिजन्स हे कॅरेक्टरिस्टिक्स प्रोड्यूस करतं. त्याच्यासोबत सेल्फ इंटेलिजन्स सॉरी अत्तकेल मथानुयोगो आणि कामसुखानी कालयोगो हे 2 दुर्गुण एक सोबतच सायमल्टेनियसली कॅरी करतात किंवा त्यांच्या सोबतच असतात. एक आहे इग्नोबल आणि मिझरी. हा रस्ता नोबेलचा नाहीये. यामधून नोबॅलिटी प्राप्त होणार नाहीये. जर आपण सुखाच्याच दिशेने वाहत राहिलो आणि आपण दुःखाच्याच दिशेने वाहत राहिलो, तर साहजिक आहे की हे इग्नोबल आणि मिसरी हे 2 कॅरेक्टरिस्टिक्स ते स्प्रेड करतात किंवा बाहेर टाकतात. तर भगवान बुद्ध म्हणतात, की ज्यावेळेस आपण हे 2 रस्ते सोडून देणार, तर मग काय? मग भगवान बुद्धांनी तिथं आर्याष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, की नोबेल एट फोल्ड पाथ. तर जर एखादा व्यक्ती नोबेल एट फोल्ड पाथ फॉलो करतोय किंवा प्रॅक्टिस करतोय, ही इज लाइक अ व्ही-आय-पी. ओके. तो एखाद्या व्ही-आय-पी सारखा आहे. तर जसं की व्ही-आय-पी म्हणजेच काय, की नोबेल एट फोल्ड पाथवर 3 गोष्टी प्राप्त होतील. व्ही म्हणजेच व्हिजन, आय म्हणजेच इनसाइट आणि पी म्हणजे पीस. दृष्टी, नंतर ज्याला आपण पन्न्या आणि शांतता. या 3 गोष्टी तिथं प्राप्त होतील. तर मिनिट. ओके. तर हे झालं एक्स्ट्रीम म्हणजे जो पहिला पॉइंट होता. नंतर हे डेफिनेशन याला आपण म्हणू, की डेफिनेशन कशाची डेफिनेशन? तर 4 नोबेल ट्रुथ. ओके. 4 नोबेल ट्रुथ. 4 आर्य सत्य. तर यामध्ये आपण बघू शकतो, की पहिलं जे आहे सफरिंग, दुःख, ओरिजिन, मूळ, ससेशन, त्याचा अंत आणि पाथ. त्याचा अंत म्हणजे त्याचा नाश करण्यासाठी असलेला रस्ता. हे आहे 4 आर्य सत्य. तर पहिलं जे आहे
ज्याला आपण त्याचं डेफिनेशन जेव्हा भगवान बुद्ध करतात या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये, तर सफरिंग, दुःख, तर काय, बर्थ इज सफरिंग, एजिंग इज सफरिंग, डेथ इज सफरिंग, डिझीज इज सफरिंग. म्हणजेच जन्म दुःख आहे, नंतर वय वाढणे दुःख आहे, मृत्यू दुःख आहे आणि आजारपण दुःख आहे. सॉरो, एजिटेशन, डिस्ट्रेस अँड डेथ. हे आहे, आपण ज्याला सॉरो म्हणतो, सॉरो दुःख, एजिटेशन, त्याला आपण एजिटेशन याचा अर्थ मी नंतर सांग, डिस्ट्रेस ते पण तेच आहे, आणि डेथ, मृत्यू. ओके, त्याच्यानंतर आहे की यामध्ये जे लोक आपल्याला आवडत नाही त्यांचा सहयोग, हे पण एक दुःखच आहे. ओके, आणि जे लोक आवडतात त्यांचा वियोग, हे पण एक दुःखच आहे. आणि नॉट गेट व्हॉट वी वॉन्ट, की आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याला कधीच भेटत नाही, ते पण एक दुःखच आहे. इन शॉर्ट, पहिल्या आर्य सत्य जे आहे ते क्लिंगिंग टू 5 ऍग्रिगेट्स, पंच उपादान स्कंद, म्हणजे 5 प्रकारचे जे स्कंद आहे त्यांना चिपकणं म्हणजेच पहिलं आर्य सत्य आहे, आर्य सत्य आहे. तर बर्थ, एजिंग, डेथ, डिझीज, सॉरो, एजिटेशन, डिस्ट्रेस, डेथ, हे जे काही आहे हे सर्व सफरिंग आहे, दुःख आहे. सो हे डेफिनेशन म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचं मूळ काय, तर याचं मूळ आहे तृष्णा, क्रेविंग, हे दुसरं आर्य सत्य आहे, क्रेविंग. त्याच्यानंतर रिन्यूड एक्झिस्टन्स, ज्याला म्हणतो पुनर्भविक, ओनोभविक, पुनर्भविक. आणि डिलाइटिंग इन दिस अँड दॅट, हे आहे मूळ. कशाचं मूळ, पहिल्या आर्य सत्याचं. तर कोणतं, जन्म, मृत्यू, दुःख, त्रास, त्यानंतर वियोग, सहयोग, आणि जे पाहिजे ते न भेटणं. हे का उत्पन्न होते, कारण की क्रेविंग आहे, तृष्णा आहे. रिन्यू एक्झिस्टन्स, पुन्हा पुन्हा जन्म होणार आहे, हे जर असेल तर, ओरिजिन असेल तर, मूळ असेल तर. आणि डिलाइटिंग इन दिस अँड दॅट, म्हणजेच काय, की यामध्ये आनंद घेणं, त्यामध्ये आनंद घेणं. इन शॉर्ट, जर आपण सेकंड नोबेल ट्रूथ पाहिलं तर ते काय आहे, कामतन्न, भवतन्न, विभवतन्न. कामतन्न, भवतन्न आणि विभवतन्न. तर कामतन्ना म्हणजे काय, सेन्शुअल प्लेजर. भवतन्ना, ज्याला व्ह्यूज असतात आपले, तर व्ह्यूज कोणते, सेल्फ इंटेलिजन्स. व्ह्यूज कोणते, सेल्फ इंटेलिजन्सच्या प्रती, म्हणजे सेन्शुअल प्लेजरच्या प्रती असलेले व्ह्यूज, जे या क्रेविंग मधून उत्पन्न होत राहतात. आणि त्यामुळे काय होत राहतं, रिन्यूड एक्झिस्टन्स, पुनर्भविक, पोनोभविक, पुन्हा पुन्हा उत्पत्ती होत राहणं. तर हे जे दुसरं आहे, दुसऱ्याचं कारण काय, दुसरं आर्य सत्यापासून काय निर्माण होते, पहिलं. आता तिसऱ्यामध्ये जे ससेशन आहे, तर ससेशन मध्ये काय, की गिव्ह अप, आपल्याला ते सोडून देणं आहे. अबंडन, टाकून देणं आहे. रिलीजला आपण मराठीमध्ये सोडणे. ओके, रिलीज म्हणजे सोडणे. रिफ्यूज
म्हणजे मला वाटतं त्याग करणे, नाकारणे, त्याग करणं नाही, त्याग नाही, नाकारणे. याला छागो, पटिनसिगो, मुत्ती आणि अनालय. छाग, गिव्ह अप, अबॅन्डन, पटिनसिगो आणि रिलीज, मुक्ती आणि रिफ्यूज, अनालय. तर इथं काय आहे की वी शुड अंडरस्टँड, ज्याला आपण 12 ऍस्पेक्ट अँड 3 फेजेस जे आहेत, हे इथं काय आहे की आता जसं की आपल्याला वाटतं की कामतंना पाहिजे 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 पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, राईट. दुसरं आर्य सत्य. तर त्याच्यातून उत्पन्न काय होते? बर्थ, क्रेविंग, तृष्णा आहे म्हणून रिन्यू एक्झिस्टन्स काय? बर्थ, एजिंग, डेथ, डिझीज, सॉरो, डिस्ट्रेस. हे सगळं उत्पन्न कशामुळे? तृष्णेमुळं. आणि नंतर काय? त्याच्यातच ओरिजिन काय होते की रिन्यू एक्झिस्टन्स. दुसरं कारण काय? की पुन्हा पुन्हा जन्म होत राहणं, प्रत्येक क्षणाला होत राहतो. त्या कामतन्येमुळे काय की डिलाइटिंग इन धिस अँड दॅट, यामध्ये आनंद, त्यामध्ये आनंद, जो काही होत आहे दुसऱ्या आर्य सत्यामध्ये, ते काय? कारण की ती आहे तृष्णा. ओके? तर हे आहे कामतन्ना, भावतन्ना आणि विभवतन्ना. तर याला काय करावं लागेल? जसं की आपल्याला समजतं की नाही नाही मला हे पाहिजे पाहिजे पाहिजे, परंतु भेटूनही लागलंय, तर ते काय? सफरिंग आहे. जसं आपल्याला समजतं की याच्यापासून हे उत्पन्न होते आणि याच्यामुळे मला असा असा त्रास होते, तर आपण काय करतो? गिव्ह अप करतो. गिव्ह अप करतो. काय? छाग, छागो, गिव्ह अप. एक मिनिट, याला सोडून देतो आपण त्याला. गिव्ह अप करतो, अबॅन्डन करतो, म्हणजे त्यागतो आपण त्याला. म्हणजे सोडून देतो. का सोडतो? कारण की दुःख आहे. ते कोणाला पाहिजे का हे? जसं की सॉरो, एजिटेशन, डिस्ट्रेस, डेथ, डिझीज, हे कोणालाच पाहिजे नाहीये. हे जर पाहिजे नाही तर काय करावं लागतं मग? आपल्याला समजावं लागतं की ओरिजिन काय आहे, मूळ काय आहे. त्याला आपण योनिसो मनसिकारांचं कार्य असतं. योनिसो मनसिकार जर आपण वापरत असू, तर योनिसो मनसिकारा बघू शकतो की क्रेविंग आहे, एक्झिस्टन्स आहे, तृष्णा आहे. तर त्यावेळेस काय होतं की माइंडफुलनेसमुळे काय होतं की आपल्याला समजतं, ओके, आय हॅव टू गिव्ह अप, आय हॅव टू अबॅन्डन, आय हॅव टू रिलीज, आय हॅव टू रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. नाही नाही मला नाही पाहिजे. आपण म्हणतो मला नाही पाहिजे हा त्रास, मला नाही पाहिजे हे दुःख. बिकॉज फूल्स डीड इट. भगवान बुद्ध काय म्हणतात? मूर्खांची व्याख्या, दुःखटकारी, दुर्भाषितवाणी, चिंतित चिंती. दुर्भाषित म्हणजे दुःखटकारी, स्वतःला दुःख निर्माण करतोय आणि दुसऱ्याला हे दुःख निर्माण करतोय. का? कारण की अविद्येमुळं. तर तिसऱ्या ह्याच्यात काय आहे की ससेशन म्हणजे जो अंत आहे, दुःखाचा जो अंत आहे, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? छाग, पटिसानिको, पटिनिसेगो, मुक्ती आणि अनालय. रिफ्यूज करायचंय आपल्याला. आपल्याला माहिती आहे या घटनेमुळे हे असं असं उत्पन्न होणार आहे. तर आपल्याला ते रिफ्यूज रिफ्यूज करायला पाहिजे. परंतु अविद्या असल्यामुळं आणि तृष्णा असल्यामुळं काय? की आपण ते विषय जवळ घेतो आणि दुःखाला निर्माण करत असतो. ओके? आणि त्यानंतर जो रस्ता आहे, पाथ, तर तो कोणता आहे? की आपल्याला समजतंय की हे दुःख आहे, मूळ आहे, अंत आहे.
तर हा जो व्ह्यू आहे आपला भवतांना, ज्याला आपण म्हणतो ब्राईट व्ह्यू, आपला व्ह्यू हा सरळ होऊन जातो. ओके, हे दुःख आहे, याला सोडायचंय, याला हे करायचंय. राईट थॉट, याला आपण अहिंसा संकल्प, अव्यापाद संकल्प, आणि एक अजून आहे, अहिंसा संकल्प, अव्यापाद संकल्प, निक्कम संकल्प. तीन प्रकारचे थॉट्स, ज्याच्यामध्ये अहिंसा म्हणजेच हिंसा न करण्याचा विचार, अव्यापाद विरोध न करण्याचा विचार, आणि त्याग करण्याचा विचार, हे तीन आपल्याला डेव्हलप करावं लागतं. का करावं लागतात हे डेव्हलप? कारण की आपल्याला बर्थ नाही पाहिजे, आपल्याला एजिंग नाही पाहिजे, आपल्याला डेथ नाही पाहिजे, आपल्याला तृष्णा नाही पाहिजे, आपल्याला हे गिव्हअप करायचंय. म्हणून हे राईट थॉट काय आहे की डेव्हलप करावं लागतं. जसं का अहिंसा संकल्प, हा मैत्रीपूर्ण विचार आहे, हा आपल्याला डेव्हलप करावा लागतो. राईट स्पीच, कधी आपण मग काय करणार, कोणालाही दुःख उत्पन्न होईल किंवा स्वतःला दुःख उत्पन्न होईल असं कधीच बोलणार. आपले जे ऍक्शन्स असतील त्या कंटिन्युअसली शिलांना अनुग्रहितच असतील, म्हणजे शिलांना पकडूनच असतील. त्यामुळे काय की त्याच्यातूनही दुःख उत्पन्न होणार नाही. राईट ऍक्शन राहणार, राईट लिव्हिंग राहणार, कोणाच्याही जीवनाला त्रास न देता आपलं जे जीवनाची दिनचर्या आहे ती चालत राहणार, ज्याला आपण पैसे कमवणं म्हणतो. एफर्ट्स व्यवस्थित राहणार, आणि राईट माइंडफुलनेस अँड राईट कॉन्सन्ट्रेशन. जर व्ह्यू बरोबर, तर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत व्यवस्थित जाऊ शकतो. राईट. तर हे आहे डेफिनेशन कशाचं, 4 आर्य सत्य, म्हणजे दुःख, मूळ, अंत आणि अंत करण्याचा प्रस्ताव. त्यानंतर आहे की 12 ऍस्पेक्ट. आता हे झाले 4 आर्य सत्य. त्याच्यानंतर तीन त्याच्यामध्ये 3 फेजेस आहेत. 12 पैलू आहेत, परंतु त्याचे 3 फेज आहेत. फेजला फेज टप्पे, 3 टप्पे आहेत 4 आर्य सत्याचे, किंवा आपण त्याला अवस्था म्हणू शकतो. दुःख, मूळ, अंत आणि रस्ता याचे टप्पे आहेत 3 वेगवेगळे. तर पहिला टप्पा काय आहे की या प्रवचनामधला तिसरा जो मूळ मुद्दा आहे, तर तो कोणता आहे, 12 ऍस्पेक्ट अँड 3 फेजेस. आपण ऍस्पेक्ट पैलू, हे 12 पैलू आहेत, परंतु 3 टप्प्यामध्ये. तर पहिला टप्पा काय की नॉलेज ऑफ 4 नोबल ट्रूथ. जसं की आपल्याला समजलं आता की दुःख आहे, मूळ आहे, अंत आहे आणि रस्ता आहे. हे झाला पहिला टप्पा. तर वी शुड नो सेकंड टप्पा काय, वी शुड नो, व्हॉट शुड वी नो, काय माहित पाहिजे आपल्याला. तर वी मस्ट अंडरस्टँड फर्स्ट नोबल ट्रूथ. ओके, पहिलं आर्य सत्य आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड आर्य सत्य जे आहे ते अबंडन व्हायला पाहिजे, म्हणजे ते सोडून द्यायला पाहिजे, गिव्हअप करायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आर्य सत्य जे आहे ते रिअलाइज व्हायला पाहिजे. रिअलाइज म्हणजे समजायला पाहिजे बिलकुल काय करायचं काय नाही करायचं. आणि चौथं जे आहे पाथ, तो डेव्हलप व्हायला पाहिजे, तो डेव्हलप व्हायला पाहिजे. तरच कुठं हे दुसरं ऍस्पेक्ट जे आहे 12 पैलूचं जे दुसरं फेज आहे, दुसरा टप्पा आहे, तो कव्हर होतो. केव्हा कव्हर होतो की आपल्याला समजतं, काय समजतं की पहिलं आर्य सत्य समजायला लागतं की हे आहे, असं आहे.
दुसरा आर्य सत्य आपण सोडून द्यायला लागतो, अबॅन्डन करतो, नकारतो त्याला. तिसरं आर्य सत्य काय? रिअलाइज व्हायला लागतं आपल्याला, ससेशन. हा, हे असं, हे असं, हे असं, या टाईप. यानं गिव्हअप केलं तर हे मला भेटेल, त्यानं सोडून दिलं तर हे भेटेल, या टाईप. आणि चौथं जे आर्य सत्य आहे ते आपल्याला डेव्हलप करायचं आहे. म्हणजे काय डेव्हलप करायचं आहे? आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला आपण म्हणतो राईट व्ह्यू, राईट थॉट, राईट स्पीच, राईट ऍक्शन, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट, राईट माइंडफुलनेस अँड राईट कॉन्सन्ट्रेशन. सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंत, सम्मा आजीव, सम्मा व्यायाम. त्यानंतर त्याला आपण सम्यक स्मृती अँड सम्मा समाधी. हे काय व्हायला पाहिजे? हे डेव्हलप व्हायला पाहिजे. हे काही नुसतं समजून घेण्यासाठी किंवा सोडून देण्यासाठी नाहीये, तर हे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर व्ह्यू जर डेव्हलप झाला तर तृष्णा नष्ट व्हायला लागते. पण राईट व्ह्यू, रॉंग व्ह्यू नाही, राईट व्ह्यू. त्याच्यानंतर राईट थॉट डेव्हलप होतात, राईट स्पीच. आपण असं कधीच बोलत नाही की त्याच्यातून दुःख उत्पन्न होईल, स्वतःसाठी नाही आणि दुसऱ्यासाठी नाही. आपण सदैव ते 4 शील पालन करायला लागतो. कोणते? मुसावादा, पिसुनवाचा, परुस्सवाचा, संपलप्पवाचा. तर यामुळे काय होतं की राईट ऍक्शन, राईट लाईव्हलीहूड आणि राईट एफर्ट सायमल्टेनियसली डेव्हलप होऊन जातात ऑटोमॅटिकली. या स्तराला जे आपण म्हणतो सब्ब पापस्स करणं, कुशलस्स उपसंपदा, या सेकंड फेजला ते फुल्ली डेव्हलप होऊन जातात. आणि तिसरा फेज जो आहे, आय हॅड अंडरस्टँड, आय हॅड अबॅन्डन, आय हॅड रिअलाइज अँड आय हॅड रिअलाइज अँड आय हॅड डेव्हलप. इथं हॅड येणार, याचा अर्थ काय की वी आर अरहंत नाव, वी फुल्ली अंडरस्टँड, वी फुल्ली अबॅन्डन, वी फुल्ली रिअलाइज, वी फुल्ली डेव्हलप. थर्ड phase only developed by Arhan. Not able. We are Putujana cannot. Arhan and Sotapan. Sorry. आर्य पुगल ज्याला म्हणतो आपण. तशा पद्धतीने ज्यावेळेस हे समजतं तर फर्स्ट आर्य तिथे उत्पन्न होतो. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात, त्या म्हणतात की कौंडन्य अंडरस्टूड. काय म्हणतात? की कौंडन्य जे आहे, ही अंडरस्टूड. व्हॉट ही अंडरस्टूड? Whatever condition arises, all that condition will also cease, come to cease. ज्या काही घटना उत्पन्न होणार आहे त्या घटनांचा नाश होणार आहे, हे कौंडन्याला केव्हा समजतं की तो पहिलं आर्य सत्य आणि चौथं आर्य सत्य त्याला फुल्ली रिअलाइज होऊन जातं. येस, पहिलं आर्य सत्य जे आहे दुःख आणि त्याचा अंत करण्याचा रस्ता. अंडरस्टूड. तर कौंडन्य अंडरस्टूड. भगवान बुद्ध म्हणतात की कौंडन्य नोज, मग त्यांचं ते नाव ठेवतात अन्य कौंडन्य. अन्य कौंडन्य अंडरस्टूड नोज. तर इथं ते जे व्हील आहे, जेव्हा पहिला आर्य निर्माण होतो तेव्हा कुठं ते मोशन मध्ये येतं. ओके, म्हणजे त्याला सुरुवात होते. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की नो वन, नो ब्राह्मण, नो साधू, नो भिक्खू, नो कोणी नाही जे या चक्राला थांबवू शकेल, या धम्मचक्राला थांबवू शकेल. भगवान बुद्ध म्हणतात की लाईफ इज यूज टू अंडरस्टँड द धम्म. तो धम्म आहे, हे जीवन फक्त त्यासाठीच वापरलं गेलं पाहिजे की धम्म समजला पाहिजे. येस, गतिमान, गतिमान. तर हे चक्र गतिमान केव्हा होतं? ज्यावेळेस पहिला आर्य निर्माण होतो. पहिला आर्य कोण? अन्य कौंडन्य.
तर इथं महाराजे ते खुश नाही होत, परंतु ब्रह्मा अँड देवाज खूप खुश होतात. अँड दे गो अँड क्राय. अर्थ ड्वेलिंग देवास ज्याला म्हणतो, भूम त्याला भूमारथी देवा क्राय. महारा ब्रह्मा क्राय, असं वर्ल्ड सिस्टम क्राय. तेव्हा मग ते वाक्य म्हणतात आणि त्यावेळेस एक मोठा भूकंप येतो, खूप मोठा प्रकाश येतो, असं या प्रवचनामध्ये सांगितलं गेलं. तर धम्मचक्र जे आहे ते काही नुसतं प्रवचन म्हणजे ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही. बरेच जण आपण सुत्त म्हणून लावतो त्याला, परंतु हे पहिल्या आर्याला उत्पन्न करणारा सुत्त आहे. याच्यातच या सुत्तामध्येच भगवान बुद्धांची पूर्णच्या पूर्ण शिकवण दडलेली आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की वन्स दिस विल टर्न, नो वन कॅन स्टॉप, इट विल कॅरी संसारा सासना सॉरी. हे जे चक्र जे गतिमान झालंय धम्माचं, याला आता कोणीही थांबवू शकणार नाही. आणि हे जे चक्र आहे हे भगवान बुद्धांची शिकवण घेऊन गतिमान राहणार, चालत राहणार. टाईप भगवान बुद्ध तिथं प्रोक्लेम करतात, सांगतात. तर हेच आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. मी थोडस डिटेल काढूनच हे केलेलं होतं त्या या टाईप भगवान बुद्ध सांगतात की काय पहिले 3 फेज मध्ये नॉलेज, अंडरस्टँडिंग, डेव्हलपमेंट हे आहे. तर इथं जे अन्य कोंडन्य आहे ते श्रोतापन्न होतात त्या प्रवचनाच्या शेवटी. का होतात? कारण की पहिलं आर्य सत्य आणि शेवटचं आर्य सत्य त्यांना फुल्ली रिअलाइज होऊन जात. म्हणतात की पहिल्या प्रवचनामध्ये पण ते कौंडन्य सोबतच 90 कोटी देवता का 90 लाख देवता स्वतःपन्न सगदागामी अनंत पदापर्यंत गेले होते. एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला सांगेल नंतर, एक्झॅक्ट किती गेले होते. मी डिटेल नाही घेतलं की जसं की आपण म्हणू की 4 आर्य सत्य की बर्थ इज सफरिंग, जन्म दुःख आहे, याला डिटेल मध्ये नाही घेतलंय. नॉर्मल नॉर्मल आपण फक्त मूळ गाभा घेतलाय. नाही तर जर तसं घ्यायचं असलं तर खूप लांब जाणार ते. पण तो तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे की दुःख आहे, दुःखाचं मूळ आहे, त्या दुःखाच्या मुळाला नष्ट करता येते आणि त्याचा एक रस्ता आहे. तर हा जो रस्ता आहे, जो व्यक्ती फोर नोबेल ट्रुथ वर चालेल, आर्य सत्यावर आरूढ राहील किंवा चालत राहील, इज लाईक अ VIP. 3 गोष्टी त्याला प्राप्त होत राहतील दरवेळेस: विजन, इनसाइट आणि पीस. त्याला आपण सम्मा दिट्ठी म्हणतो. विजन, इनसाइट आणि पीस हे तिथं प्राप्त होतं या सत्यावर जर आपण चालत राहतो. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता.